पश्चिम आशियातल्या संघर्षात आता एकमेकांच्या ऊर्जा सुविधांना लक्ष्य करण्यात आलं आहे. इराणच्या क्षेपणास्त्रांनी कतारच्या ऊर्जा सुविधांवर हल्ला केल्याचा दावा कतारनं केला आहे. रास लफान या प्रमुख औद्योगिक नगरीवर क्षेपणास्त्र हल्ले झाले असून त्यात लक्षणीय हानी झाल्याचं कतार एनर्जीनं म्हटलं आहे. आपत्कालीन पथकं तात्काळ तैनात करण्यात आली असून सर्व कर्मचारी सुखरूप आहेत. संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबीतील हबशान गॅस सुविधा बंद करण्यात आली आहे. सौदी अरेबियानंही आपल्यावर डागण्यात आलेली 4 क्षेपणास्त्र भेदल्याचं म्हटलं आहे. इराणमध्ये असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या नैसर्गिक गॅस क्षेत्राशी संबंधित संयंत्रांवर हल्ला करण्यात आला आहे. इराणमधल्या साऊथ पार्स वायुक्षेत्रावर इस्रायलनं हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. असालुयेह विशेष आर्थिक ऊर्जा क्षेत्रात असलेल्या वायुप्रक्रिया संयंत्र आणि पेट्रोकेमिकल सुविधांना लक्ष्य करण्यात आल्याचं इराणनं म्हटलं आहे. दरम्यान साऊथ पार्स इथल्या हल्ल्यात अमेरिका आणि कतारची कोणतीही भूमिका नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे.